औरंगजेब कबर स्तुतीमुळे अजित पवारांचा पदाधिकारी आता अडचणीत आलेला आहे। नाशिकमधील अजित पवार गटाचा शहराध्यक्ष किरण चौधरीची चौकशी केली जाणार आहे। औरंगजेबचं उदात्तीकरण करणाऱ्यावरती कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात येते आणि संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। किरण चौधरी यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। त्र्यंबकेश्वर इथल्या नवनाथ कोठुळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार दिलेली आहे। किरण चौधरी यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। बोलो भाई। भाई मैं कुल्ताबाद गया था। औरंगाबाद में कुल्ताबाद है ना। क्या बात है। वाह वाह वाह। उधर औरंगजेब की समाधि है, मेरे को कभी मालूम नहीं था। मैं समाधि के ऊपर भी गया था। तो मैं उधर गया था, परसों गया था मैं। तो देख के आया कि इतना बड़ा औरंगजेब की समाधि वो कुल्ताबाद में ली है करके मैं तो हैरान रह गया। वो पुराने जमाने की समाधि वगैरह सब लेके रखी है। बराबर। और एकदम मस्त लगा मेरे को। और मेरे को मालूम नहीं था औरंगाबाद में। मेरी लड़की भी उधर गए, औरंगजेब को बताया ना मैंने। मेरी लड़की भी बोले हर किताब में इसमें उसका नाम आता है। बोलो वो बादशाह की समाधि इधर है। जैसे आपने त्र्यंबक में निवृत्तिनाथ महाराज की समाधि है ना, उसको मैंने बताया कि औरंगजेब की समाधि है और वो हिंदुस्तान का बेताज बादशाह था। तो उसको भी अचंबा लगा कि इधर कैसे इतना बड़ा आदमी का समाधि ऐसा वैसा। तो मेरी वाइफ भी थी और औरंगजेब की समाधि इधर है, फिर उसका प्रचार माध्यम से इधर इधर क्यों नहीं हो रहा। ठीक है हिंदू में नहीं हो रहा लेकिन मुसलमानों में तो होना चाहिए। बराबर। तो देख के बहुत अच्छा लगा, इसलिए आपको फोन किया मैंने। अच्छा ठीक है। ओके बाकी सब ठीक। ओके। यातील तक्रारदार नवनाथ कोठुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण चौधरी यांच्या संदर्भामध्ये ज्यांनी तक्रार दिली आहे ते नवनाथ कोठुळे माझ्यासोबत आहे। कोठुळेची नेमकी काय तुम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे, काय नेमका आपला आक्षेप होता? आमचा आक्षेप असा होता की 11 जानेवारीला किरण चौधरी नामक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगरला तो गेला आणि तिथून एका मुस्लिम बांधवाला त्याने फोन केला आणि तो फोन करण्याबद्दल आमचा काही आक्षेप नव्हता त्याच्यात। परंतु ज्या औरंग्याने समस्त हिंदू धर्माला बाटवण्याचं काम केलं, म्हणजे आपल्या स्वराज्याचे जे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना त्याने तुरुंगात डांबून ठेवण्याचं काम केलं, छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारण्याचं काम केलं, आपल्या हिंदू धर्मातल्या जनतेला त्याने अतिशय गलिच्छपणाने वागणूक दिली आणि त्यांना एकदम बेरहिमीने मारलं। अशा माणसाच्या बाबतीत त्याने जे वक्तव्य केलं की संत निवृत्तीनाथांची जी समाधी आहे त्र्यंबकेश्वरला, त्या समाधीच्या बाबतीत त्याने वक्तव्य केलं का निवृत्तीनाथांची जशी त्र्यंबकला समाधी आहे अशा प्रकारची समाधी औरंगजेबाची जी आहे ती औरंगाबादला म्हणून त्याने जे वक्तव्य केलं त्या बाबतीत सर्व हिंदू धर्माच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। एकूणच जर बघितलं तर हे तक्रारदार होते नवनाथ कोठुळे आणि यांनी या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार दिली। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांच्या माध्यमातून नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।